सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 4 डिसेंबर 2025 गुरुवार रोजी दत्त जयंती आलेली आहे. आपल्या सर्व भक्तांचा, स्वामी भक्तांचा आवडता दिवस आहे तो म्हणजे दत्त जयंतीचा. आपण मोठा सण उत्सव आपण साजरा करत असतो. दत्त जयंतीच्या दिवशी सर्व भक्तांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल म्हणजे दत्त जयंती. तर आपण सर्वच म्हणजे आपण स्वामी भक्त, दत्तगुरु महाराज भक्त, आपण 21 दिवसांची, कुणी तर अगदी वर्षभर आपण सेवा करतच असतो. पण संकल्पयुक्त सेवा आपण 21 दिवसांची, 11 दिवसांची अशी आपण सेवा, स्वामींचा प्रकट दिवस असेल, पुण्यतिथी असेल किंवा दत्त जयंती या शुभ तिथींना तरी आपण 21 दिवसांची किंवा 11, ज्यांना जेवढी जमेल तेवढी संकल्पयुक्त आपण सेवा करत असतो. तर बघा, आता 4 डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे. त्याआधीच आपल्याला 21 दिवसांच्या सेवेला सुरुवात करायची आहे. तर 14 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर असा हा 21 दिवसांचा कालावधी आपल्या स्वामींसाठी, आपल्या दत्तगुरु महाराजांसाठी किमान सकाळच्या सकाळी तुम्ही 5 मिनिटं जरी काढले ना, नाही सकाळी वेळ मिळत, घरी ऑफिसवरून आलात किंवा कुठल्या कामावरून आला, तुम्ही रात्री जरी सेवा केली ना, अगदी 12 वाजेपर्यंत जरी सेवा केली ना तरीही चालेल. पण हा काळ, हा 21 दिवसांचा काळ असा आहे की आपल्या स्वामींची आपल्याला प्रचिती, अनुभव देणारे हे 21 दिवस आहे. आपल्याला सर्वांनाच महाराजांची सेवा करायची आहे, दत्तगुरु महाराजांची सेवा करायची आहे. तुम्ही गजानन महाराजांची सेवा करत असाल, आपले साई भक्त असतील, साईबाबांची सेवा करा. दत्तगुरु महाराज सर्व रूप एकच आहे, तेच आपले स्वामी आहे. स्वामी महाराजांची सेवा करत असाल, तुम्ही ज्या देवांना मानतात ना त्यांची सेवा 21 दिवसांची जरूर करा. बघा, सोनेरी अनुभव दिल्याशिवाय ही सेवा राहत नाही. खूप प्रभावी सेवा आहे. सर्व महिला दादा यांनी सेवा अवश्य करावी. कितीही अवघड अशक्य इच्छा असेल, नोकरी लागत नाही, लग्नात काही प्रॉब्लेम येत असतील, आर्थिक अडचण घरात आहे, काही ना काही कारणावरून आर्थिक अडचणी येत आहे, कुठल्याच कामात यश मिळत नाही, कुठेही मार्ग मिळत नाही, आपण कष्ट करायला तयार आहोत पण आपल्याला स्वामींचं पाठबळ हवं आहे. मग अशा सर्व शुभ तिथींना जर आपण सेवा केली तर नक्कीच आपल्याला प्रचिती मिळते. मार्ग सर्व बंद झालेले आहे, घाबरण्याची गरज नाही. सेवेला सुरुवात तर करा. एका दिवसातच तुम्हाला सोनेरी अनुभव नाही आला तर बोला. तर दत्त जयंती विशेष अशी आपल्याला 21 दिवसांची सेवा सर्वांनाच करायची आहे. 14 नोव्हेंबर शुक्रवार ते 4 डिसेंबर गुरुवार अशी ही 21 दिवसांची सेवा आपल्याला सर्वांना सुरू करायची आहे. ज्यांना 11 दिवसांची सेवा करायची असेल त्यांनी 23 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर, 23 नोव्हेंबर रविवार ते 4 डिसेंबर गुरुवार अशी तुम्ही 11 दिवससुद्धा सेवा सुरू करू शकता. पण मी म्हणते 14 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर अशी 21 दिवसांची सेवा जरूर सर्वांनी करायची आहे. तुम्ही दत्तगुरु महाराजांची सेवा सुरू करा, स्वामींची करा, गजानन महाराजांची करा, साईबाबांची करा. देव आपला एकच आहे. तुम्ही ज्या रूपात बघाल ना त्या रूपात तुम्हाला दर्शन देऊन जातील. अशी ही प्रभावी सेवा असते आणि दत्त जयंतीपर्यंत केलेली सेवा कधीच खाली जाणार नाही. 100 नाही, 1000% सांगते. सर्वांनी सेवा करा, तोडकी मोडकी का होईना, स्वामींना सेवा मंजूर आहे. नक्की सेवा करा. तर 21 दिवसांची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे या 3 सेवा स्वामींचा प्राण आहे. या 3 सेवा सर्वांनी जरूर करा. जेवढ्या होतील ना तेवढ्या करा, पण नक्की करा. मी आता सांगत आहे, तुम्हाला नाही जमल्या ना एवढ्या सेवा तर त्यातली थोडी का होईना, डोंगरा एवढी नाही पण कणभर तर सेवा आपण करू शकतो. जी पण कराल सेवा ती मनापासून करा, हृदयापासून करा. नुसती वाचायची म्हणून वाचतोय आणि पूर्ण करतोय असं नाही. थोडं करा पण नीट करायचं आहे आपल्याला. मनापासून करा, हृदयापासून केलेली सेवा स्वामींचरणी जरूर पोहोचत असते. तर आपल्याला 21 दिवस 21 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे.
आता 21 दिवस 21 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करायचे, तर रोज 1 ते 21 अध्याय तुम्हाला वाचायचे आहे. आता समजा लहान लेकरं आहे किंवा म्हणजे वयस्कर व्यक्ती वगैरे असेल, मग त्यांना 1 ते 21 अध्याय एकाच जागी बसून नाही वाचता आलं, तर मग काय करायचं, देवघरात तुम्ही 3 वेळेला जरी 7 अध्याय सकाळी, 7 अध्याय दुपारी आणि 7 अध्याय संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत जरी वाचले ना तुम्ही, फक्त दुपारची 12 ते 12:30 ह्या वेळेत सेवा अजिबात करू नका. दत्तगुरु महाराजांची ही भिक्षेची वेळ असते. या वेळात सेवा अजिबात करायची नाही. या वेळात तुम्हाला जे मागणं असेल, तुम्हाला जे दुःख असेल, संकट असेल, तुम्ही स्वामींचरणी, दत्तगुरु महाराजांचरणी बोलू शकता. पण सेवा मात्र या अर्धा तासाच्या कालावधीत अजिबात करू नका. मग पहाटे करा. पहाटेचं वातावरण तर इतकं शांत आणि इतकं छान असतं. या म्हणजे पहाटे केलेली सेवा इतकी सुंदर वाटते. आपलं मन, आपलं शरीर आणि आपलं घरदार सर्व काही पवित्र करून देत असते. आता नाही पहाटे जमत, मग दुपारी करा. फक्त अर्धा तासाचा कालावधी, 12 ते 12:30 वाजेपर्यंत करू नका. बाकी तुम्ही दिवसभर अगदी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सेवा केली ना, ज्यांना जमतं ना, 1 ते सव्वा तासात, 1.5 तासाच्या आत आपले 21 अध्याय होऊन जातात. रोज तुमचं एक पारायण, एक पाठ पूर्ण होणार आहे. आता एका जागी बसून तुम्हाला एवढे 21 अध्याय नाही वाचता येत ना, सकाळी 7 अध्याय वाचा, दुपारी 7, रात्री किंवा संध्याकाळी 7 वाचले ना तरीही चालेल. 3 बैठकीत सुद्धा तुम्ही एक पारायण 1 दिवसाचं पूर्ण करू शकता. असं तुम्हाला 21 दिवस रोज 1 ते 21 अध्याय वाचायचे आहे. म्हणजे एक स्वामी चरित्राचं पारायण पूर्ण होईल. असे 21 दिवसात तुमचे 21 पारायण, 21 पाठ पूर्ण होणार आहे. खूप सुंदर सेवा आहे. मनापासून वाचायचे आहे. म्हणजे जे पण तुम्ही अध्याय वाचाल ना, मन लावून वाचा. स्वामी साक्षात आपल्या जवळ आहे अशी अनुभूती नक्कीच मिळते आपल्याला. आता समजा तुम्हाला लहान लेकरं आहे, नाही जमत एवढी सेवा, रोज 21 अध्याय नाही जमले, मग काय करायचं आहे महिलांनो, दादांनो, तुम्ही रोज जरी 7 अध्याय वाचले ना, आज 7 अध्याय वाचा, उद्या 7, परवा 7, म्हणजे 3 दिवसात तुमचं एक स्वामी चरित्र पारायण पूर्ण होणार आहे. असं 3-3 करत तुम्ही 21 दिवसात तुमचे 7 पारायण पूर्ण होणार आहे. ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी सांगत आहे. ज्यांना थोडा वेळ आहे त्यांनी नक्कीच रोज 1 ते 21 अध्याय, एक मांडी करा किंवा उठून बसून केलं तुम्ही, 3 टाईम जरी वाचले तुम्ही 7-7 अध्याय चालेल. पण ज्यांना जर एक मांडी जमत असेल त्यांनी जरूर एक मांडी करा. ज्यांना नाही जमत त्यांनी 7 अध्याय सकाळी, 7 अध्याय दुपारी आणि 7 अध्याय रात्री संध्याकाळी वाचले तरी चालेल. पण आता ज्यांना अजिबात वेळ नाही, लहान लेकरं बसू देत नाही किंवा ऑफिसच्या कामामुळे नाही जमत, मग काय करायचं आहे, तुम्ही 7 अध्याय आज, 7 अध्याय उद्या, 7 अध्याय तिसऱ्या दिवशी, असं 3 दिवसात तुमचं एक पारायण होईल. म्हणजे 21 दिवसात तुमचे 7 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण होणार आहे. आता ज्यांना एवढा वेळ नाही त्यांनी रोज 3 अध्याय, आपण स्वामी सेवा करतो रोजची नित्य सेवा, आपण 3-3 अध्याय तर रोज वाचतच असतो. मग तुम्ही तसंच जरी नित्य सेवा केली ना, 3 अध्याय रोज वाचले ना तुम्ही, 21 दिवसात तुमचे 3 पारायण होणार आहे. ज्यांना अजिबात वेळ नाही, लहान खूप लेकरं आहे, अजिबात बसू देत नाही, 1 मिनटंसुद्धा देत नाही, त्यांनी अशी सेवा करायची आहे. ज्यांचे लेकरं मोठे आहे, तुम्हाला वेळ आहे, त्यांनी रोज 1 ते 21 अध्याय रोज पठण करा आणि 21 दिवसात 21 पारायण जरूर करा. ज्यांना कमी वेळ आहे, मी तुम्हाला सांगितलं 7 अध्याय रोज वाचा. तुमचे 21 दिवसात 7 पारायण पूर्ण होणार आहे. 7 स्वामी चरित्र सारामृताचे पाठ तुमचे होणार आहे. आता ज्यांना नाहीच वेळ त्यांनी रोज 3 अध्याय जरी वाचले ना, तर 21 दिवसात तुमचे 3 पाठ पूर्ण होणार आहे. म्हणजे तुमचे 3 पारायण पूर्ण होणार आहे. खूप सोन्यासारखी सेवा आहे. करून तर बघा, तुमची सेवा कधीच खाली जाणार नाही. महाराज आहेत, प्रचिती नक्कीच देतील तुम्हाला. आता दुसरी स्वामी सेवा म्हणजे आपण रोज 11 माळी जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रोज 11 माळी सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री करा.
तुम्हाला जेव्हा अगदी शांततेत वेळ मिळेल ना, तेव्हा आपल्या स्वामींसाठी थोडासा वेळ जरूर काढायचा आहे. आपले स्वामी बघा आपली पाठ सोडून कधीच जात नाही, कायम आपल्या पाठीशी उभे राहतात. म्हणून आपल्या स्वामींसाठी आपण एवढे तर सेवा करू शकतो. स्वामींना दुसरं काही नको आपल्याकडून. तुम्ही हे चढवा, तुम्ही ते चढवा, नको. स्वामींना काहीच नको आहे आपल्याकडून. स्वामी देतात आपल्याला, त्यातून आपण आपल्या स्वामींना चढवत असतो. म्हणजे तुम्ही फळं चढवता स्वामींना, किंवा स्वामींची मूर्ती आणत असाल, स्वामींना मुकुट बनवत असाल, हा हार बनवत असाल, हे वस्त्र घेत असाल, चांगले भारी भारी फुलं चढवत असाल, भारी भारी मिठाई चढवत असाल स्वामींना. स्वामींना काहीच नको आहे. स्वामींना फक्त आपल्याकडून आपली खरी भक्ती पाहिजे आहे. ज्या मनुष्याच्या हृदयात स्वामी वसतात ना, स्वामी त्याच्या पुढे मागे वसतात. म्हणजे कायम आपल्या पाठीमागे पुढे असतात स्वामी. कधीच आपले स्वामी आपल्याला एकटं सोडून कुठंच जात नाही. बघा, सेवा करून तर बघा, सेवेला सुरुवात तर करा. तोडकी मोडकी थोडीशी जरी सेवा केली ना, फळ नक्कीच देऊन जाणार आहे. स्वामी आहे, कधीच एकटं सोडणार नाही. साऱ्या जगाने पाठ फिरवली ना आपल्याकडून, पण आपले स्वामी कधीच आपल्याकडं पाठ फिरवणार नाही. आपल्या पाठीशी कायम आपले स्वामी उभे राहतात. माय माऊली आहे. आपल्या माय माऊलीला काहीच नको आहे आपल्याकडून. आपल्याकडून फक्त पाहिजे ती म्हणजे खरी भक्ती. स्वामी भक्तीचे भुकेले आहे. स्वामींची भक्ती सेवा करून तर बघा. तर 21 दिवसात आपल्याला 11 माळी मंत्र जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 11 माळी जप दिवसभरात केव्हाही करा, पण 11 माळी जप या 21 दिवसात करून तर बघा. त्याचबरोबर तिसरी सेवा म्हणजे 21 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्राची सेवा करायची आहे. आता तारक मंत्र बोलताना असाच बोलायचा नाही. महिलांनो, दादांनो, देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे. तुपाचा दिवा अगरबत्ती लावून घ्या. जी पण सेवा कराल, स्वामी चरित्र सारामृताची सेवा करा, मंत्र जप करत असाल, 11 माळी मंत्र जप किंवा तारक मंत्राची सेवा करत असाल, देवघरात तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावून शांत आसन घेऊन बसायचं आहे. आणि तुम्हाला प्यायचं पाणी घ्यायचं आहे. छोटासा ग्लास भरून प्यायचं पाणी घ्यायचं आहे. त्यावर उजवा हात ठेवून तारक मंत्र बोलायचा आहे 11 वेळा. 11 वेळा अखंड तारक मंत्र बोला. पेल्यावरचा हात हलवू नका. शांततेत सेवा करायची आहे. नंतर ते तारक मंत्राचे पवित्र तीर्थ, स्वामींचा आशीर्वाद आहे, ते पाणी, ते तीर्थ सर्वांनी थोडं थोडं प्यायचं आहे. तुमच्या घरात नकारात्मकता वाटत असेल, कुठंच तुम्हाला आनंदासारखं वातावरण वाटत नसेल घरात, तर ते थोडंसं स्वामींचं तीर्थ शिंपडून जरी दिलं ना महिलांनो, 21 दिवस सेवा करून तर बघा, खूप छान अनुभव येतील. जी मुलं तापट आहे, रागीट आहे, ज्यांना खूप अडीअडचणी येतात, आजारपण आहे, सर्व व्यक्तींना हे तीर्थ आपल्या घरात नक्की प्यायला द्या. महिलांनी सेवा करा, दादांनी सेवा करा, पण सेवा जरूर करायची आहे. या तिन्ही सेवा स्वामींची प्रचिती अनुभव देणाऱ्या आहे. नक्की करा. सेवा करताना पहिल्या दिवशी संकल्प करून घ्यायचा आहे. संकल्प तुम्ही घरी केला चालेल. उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन त्यात अक्षता, एक फूल किंवा तुळशीचं पान ठेवून तुम्ही 21 दिवसांची स्वामींची ही सेवा करत आहात. तुम्ही मनात ठरवलं असेल की तुम्ही स्वामींची कोणती सेवा करत आहात, ते संकल्प करताना बोलून घ्यायचं आहे. स्वामी चरित्र सारामृताचे पारायण, 11 माळी रोज जप, 11 वेळा तारक मंत्र, तुम्ही कोणती सेवा करत आहात किंवा या तिन्ही सेवा स्वामींच्या चरणी तुम्ही देणार आहात, तर ह्या गोष्टी तुम्ही संकल्प करताना बोलून घ्यायचं आहे. तुमचं नाव बोला, गोत्र बोला आणि तुम्ही सेवा स्वामींचरणी देणार आहात. अखंड हा शब्द बोलू नका. एखाद दिवशी तुम्हाला बाहेर जावं लागलं, तुम्हाला एखाद दिवशी सेवा नाही जमली, तर मग तुम्ही 1 दिवस वाढवून घेतला तरीही चालेल, पण अखंड सेवा देईल स्वामी मी तुमच्या चरणी असं बोलू नका. फक्त मी सेवा करणार आहे, तुम्हाला एवढंच बोलायचं आहे आणि ते तामणात पाणी सोडून द्यायचं आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरी संकल्प करू शकता किंवा तुम्ही मंदिरात जाऊन, मठात जाऊन जरी संकल्प केला, एक नारळ आणि थोडी खडी साखर स्वामींचरणी अर्पण करा आणि मुजरा करून संकल्प करा की तुम्ही 21 दिवसात कोणती सेवा करणार आहात, स्वामींचरणी कोणती सेवा देणार आहात, असं बोलून नारळ आणि खडी साखर स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे.
आता 14 तारखेला शुक्रवार आलेला आहे. तुम्ही 13 तारखेला जरी स्वामींच्या मंदिरात, मठात, केंद्रात जाऊन नारळ आणि खडीसाखर चढवून आले, संकल्प करून आले ना तरीही चालेल. आणि शुक्रवारच्या पहाटेपासून सकाळपासून तुम्ही सुशीर्भूत होऊन तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. 14 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर खूप सोन्यासारखी सेवा आहे, जरूर करायची आहे. महिलांनी 4 दिवसात सेवा करू नये. तुम्ही 4-5 दिवस आधी सेवा सुरू केली. 14 तारखेपासून आपल्याला 21 दिवसांची सेवा सुरू करायची आहे. तुम्ही 10 नोव्हेंबरपासून सेवा सुरू करा, 11 पासून, 12, 13 म्हणजे तुम्हाला 4-5 दिवस आधी जर पाहिजे असतील, तुम्हाला माहीत असेल तुमची डेट कोणती आहे मासिक धर्माची, त्याआधी तुम्हाला जर मध्येच मासिक धर्म येत असेल तर मग तुम्ही 4 दिवस आधीसुद्धा सेवेला सुरू करू शकता. फक्त 21 दिवसांची सेवा आपल्याला दत्त जयंतीपर्यंत पूर्ण करायची आहे. मग तुम्ही 4 दिवस आधीसुद्धा सेवा सुरू करू शकता महिलांनो. म्हणजे 21 दिवसांची सेवा दत्त जयंतीपर्यंत पूर्ण झालीच पाहिजे, पारणं फेडलंच पाहिजे. त्या दिवशी आपलं उद्यापन 21 दिवसांचं संकल्पयुक्त केलेली सेवेचं उद्यापन दत्त जयंतीच्या दिवशी आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला 21 दिवसांची सेवा करायची आहे. तुम्ही आधी सुरू करू शकता, 4 दिवस आधी सेवा सुरू करू शकता, पण 14 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर अशी 21 दिवसांची सेवा माझे दादा, महिला सर्वांनी जरूर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर दत्तगुरू महाराजांची सेवा करायची असेल, स्वामी दत्तगुरू महाराज काही वेगळे नाही, पण ज्यांना गुरुचरित्रातील 9वा अध्याय रोज पठण करायचा असेल किंवा 14वा किंवा 18वा, घरात खूप दुःख दारिद्र्य आहे, कुठंच मार्ग मिळत नाही तुम्हाला, तर प्रत्येकाने गुरुचरित्रातील 9वा अध्याय रोज 21 दिवस रोज दिवा अगरबत्ती करून घ्या, आसन घेऊन बसा, एक वेळ कायम ठरवून घ्या. नाही ठरवता आली, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही गुरुचरित्रातील 9वा अध्याय पठण करायचा आहे. कुठंच मार्ग मिळत नाही, पैसा घरात टिकत नाही, त्या व्यक्तींनी, त्या महिलांनी, दादांनी तुम्ही गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा हे दोन्ही अध्याय रोज पठण करा. तुम्हाला 9वा अध्याय आवडतो, तुम्ही 9वा अध्याय पठण करा रोज 21 दिवस, किंवा 14वा आणि 18वा गुरुचरित्रातील म्हणजे मेरुमणी समजले जातात हे 2 अध्याय म्हणजे 14वा आणि 18वा हे अध्याय जरी तुम्ही 21 दिवस न चुकता रोज पठण केले ना तरीही चालेल. किंवा 21 दिवस संक्षिप्त स्वरूपातील श्री गुरुचरित्र अवतरणिका तुम्हाला पोथी मिळून जाईल. केंद्रात गेला तुम्ही सांगितलं श्री गुरुचरित्र अवतरणिका, ज्यात फक्त 7 अध्याय आहे, ते रोज तुम्ही 21 दिवस न चुकता वेळ ठरवून घ्या किंवा नाही वेळ, जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला श्री गुरुचरित्र अवतरणिका यात फक्त 7 अध्याय आहे, ते तुम्ही रोज 21 दिवस रोज न चुकता पठण करा. संपूर्ण गुरुचरित्राचे पारायणाचे तुम्हाला फळ मिळेल. तुम्हाला सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे. ज्या व्यक्तींना कुठलीच सेवा जमत नाही त्यांनी ही जरी सेवा केली ना तरीही चालेल, खूप सुंदर अनुभव येतील. 7 अध्याय श्री गुरुचरित्र अवतरणिका यात 7 अध्याय आहे. फक्त तुम्ही 21 दिवस न चुकता, तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, एक अर्धा तासाच्या आतच तुमचे हे 7 अध्याय, अगदी 20 ते 25 मिनिटाची ही सेवा आहे. करून तर बघा, संपूर्ण गुरुचरित्राचे पारायणाचे तुम्हाला फळ मिळणार आहे. 1 दिवसात तुम्हाला सोनेरी अनुभव देऊन जाणारी, प्रचिती देणारी ही सुद्धा सेवा आहे. नक्की करा. दत्त जयंती विशेष आपण सर्वच जण 21 दिवसांची सेवा करणार आहोत, सुरू करणार आहोत. सेवा सुरू करत आहोत तर काही नियमांचं पालन जरूर करावं. जरी स्वामींची सेवा करताना जास्त नियम आपण पाळत नाही, पण जेव्हा अशा शुभ तिथींना आपण सेवा करतो आणि संकल्प करून आपण सेवा करतो तेव्हा काही नियमांचं पालन जरूर पाळायचं आहे. जी व्यक्ती सेवा करत आहे, मांसाहार मद्यपान होणार नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. आता तुम्ही 21 दिवस श्री गुरुचरित्र अवतरणिका 7 अध्याय रोज वाचत असाल, मग आपण गुरुचरित्राचं पारायण करतो, एवढे कडक नियम असतात त्याला,
तर एवढे नियम हे पारायण करायला, म्हणजे हे 7 अध्याय रोज वाचायला तुम्हाला एवढे कडक नियम नाही. पण मांसाहार, मद्यपान होणार नाही. कुणाच्या घरचं खायचं असेल तर आधी आपण गायत्री मंत्र बोलून घ्यायचा आहे आणि मगच आपण तिथे भोजन करायचं आहे. हे साधे सोपे नियम जरूर पाळा आणि मग सेवा करायची आहे. आपण कुठलीही सेवा करा, सेवा करताना कुणाचं मन दुखणार नाही, आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही, याची नक्की काळजी घ्या. सेवा करतानाच काय, प्रत्येक स्वामी भक्ताने, प्रत्येक दत्तगुरू महाराज भक्ताने, प्रत्येक गजानन महाराजांच्या भक्ताने, प्रत्येक साईबाबांच्या भक्ताने हीच काळजी कायम घ्यायची आहे की आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, आपल्यामुळे कुणाचं मन दुखणार नाही, आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही. मग बघा, सर्व जग आपलं आहे आणि सुंदर आहे, प्रत्येक व्यक्ती आपली आहे आणि आपण सर्व स्वामींना प्रिय आहोत. आपण जी पण भक्ती करू ना, सेवा करू ना, स्वामींना प्रिय आहे. या 21 दिवसात जेवढी सेवा होईल ना, महिलांनो, दादांनो, नक्की करा. हृदयापासून सेवा करण्याचा प्रयत्न करा. डोंगरा एवढी नाही, तीळभर तर करू शकतो. थोडी का होईना स्वामींचरणी या 21 दिवसात सेवा देण्याचा प्रयत्न जरूर करा आणि मग बघा, स्वामी आहे, कठीण इच्छासुद्धा पूर्ण करून देतील. तुम्ही मागाल थोडं, पण स्वामी देतील इतकं की सांभाळायला 4 हातसुद्धा तुम्हाला कमी पडतील. व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा.